नमस्कार मित्रांनो, वी आर स्टडीमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या सत्रात आपण नोव्हेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींवर चर्चा करणार आहोत. या सत्रातील चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातील अनेक प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग वेळ न घालवता आजचे सत्र सुरू करूया. पहिला प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये COP30 शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर 2025 मध्ये COP30 समिटचे आयोजन ब्राझीलमधील बेलेम शहरात करण्यात आले. हे हवामान बदलावर चर्चा करण्यासाठी आयोजित केले जाते. पुढचा प्रश्न. भारताचे 94वे रामसर स्थळ कोणते बनले आहे? भारताचे 94वे रामसर स्थळ म्हणून गोगाबिल तलाव घोषित करण्यात आले आहे, जे बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आहे. आता भारतात एकूण 94वे रामसर स्थळे झाली आहेत. पुढचा प्रश्न. भारतातील दुसरे युनेस्को सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी कोणाला घोषित करण्यात आले? युनेस्कोने लखनौला सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी घोषित केले आहे. हैदराबाद हे पहिले शहर होते. पुढचा प्रश्न. दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन लॉन्च केले? श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू सुरू केले. या चक्रीवादळाला दितवा हे नाव येमेन देशाने दिले आहे. पुढचा प्रश्न. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते? कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. पुढचा प्रश्न. 14 नोव्हेंबर रोजी लचित बोरफुकन यांची 403वी जयंती साजरी झाली. हे क्रांतिकारक कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? लचित बोरफुकन हे आसाम राज्याशी संबंधित आहेत. त्यांना पूर्वेचे शिवाजी असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये डेव्हिस कपचे जेतेपद कोणी जिंकले? इटलीने स्पेनचा 2-0ने पराभव करून सलग तिसऱ्यांदा डेव्हिस कप जिंकला आहे. हा टेनिसचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय संघ स्पर्धा आहे. पुढचा प्रश्न. 2025 महिला क्रिकेट विश्वचषकात प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब कोणत्या खेळाडूला मिळाला? भारताने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. यात दीप्ती शर्माने शानदार कामगिरी करत 22 बळी घेतले. त्यामुळे तिला प्लेयर ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले. पुढचा प्रश्न. 2025चे बुकर पारितोषिक कोणी जिंकले? हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सॅले यांनी त्यांच्या फ्लॅश या कादंबरीसाठी 2025चे बुकर पारितोषिक जिंकले आहे. पुढचा प्रश्न. मंजू बाला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मंजू बाला या भारताच्या हॅमर थ्रो खेळाडू आहेत. अलीकडे नाडाने त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातल्यामुळे त्या चर्चेत आहेत. पुढचा प्रश्न. बिहार विधानसभा निवडणुकीत विजयानंतर नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली? नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुढचा प्रश्न. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2014 कोणाला देण्यात आला? चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅझेलेट यांना 2044चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये 20वी G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? 20वी G20 समिट जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आली. 2026 मध्ये ही समिट अमेरिकेत होणार आहे. पुढचा प्रश्न. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? या निर्देशांकात भारत 23व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 10वा होता. पुढचा प्रश्न. चर्चित पन्ना डायमंड कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
पन्ना डायमंड मध्य प्रदेश राज्याशी संबंधित आहे. अलीकडेच याला GI टॅग देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. लेजेंडरी अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते? धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न. संविधान दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. कारण 1949 मध्ये याच दिवशी भारताचे संविधान स्वीकारले गेले होते. पुढचा प्रश्न. भारताने कोणत्या संघाला हरवून पहिला ब्लाइंड वुमेन्स T20 वर्ल्ड कप जिंकला? भारताने फायनलमध्ये नेपाळचा 7 गडी राखून पराभव करत हा विश्वचषक जिंकला आहे. पुढचा प्रश्न. 2030च्या राष्ट्रकुल खेळांचे कॉमनवेल्थ गेम्स आयोजन कोणत्या शहरात केले जाईल? 2030चे राष्ट्रकुल खेळ अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित केले जातील. पुढचा प्रश्न. वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते? इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले आहे. टोकियो आता 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामाचा विजेता कोण ठरला? दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा पराभव करून 12व्या हंगामाचे विजेतेपद जिंकले आहे. पुढचा प्रश्न. आशियातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीत भारताचे कोणते शहर अव्वल आहे? मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला? त्यांनी अँगोला या देशाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. पुढचा प्रश्न. मित्रशक्ती 2025 संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? भारत आणि श्रीलंका दरम्यान हा सराव कर्नाटकातील बेळगाव येथे पार पडला. पुढचा प्रश्न. भारताचा चर्चित न्योमा एअरबेस कोठे स्थित आहे? हा एअरबेस लडाखमध्ये स्थित आहे आणि समुद्रसपाटीपासून 13,000 फूट उंचीवर आहे. पुढचा प्रश्न. भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? इलमपर्थी AR हा भारताचा 90वा ग्रँडमास्टर बनला आहे. तो तमिळनाडूचा आहे. पुढचा प्रश्न. डेटन पीस प्राइज लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. 2027व्या वर्षी होणाऱ्या पहिल्या ग्लोबल बिग कॅट समिटचे यजमानपद कोणता देश भूषवेल? भारत नवी दिल्ली या पहिल्या समिटचे यजमानपद भूषवेल. पुढचा प्रश्न. चर्चित हॅलीगुबी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? हा ज्वालामुखी इथिओपियामध्ये आहे, जो तब्बल 12,000 वर्षांनंतर सक्रिय झाला आहे. पुढचा प्रश्न. वर्ल्ड बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रसिद्ध बॉक्सर गेनाडी गोलोवोकिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला? व्हिएतनामच्या स्किन ऑफ यूथ या चित्रपटाने हा पुरस्कार जिंकला आहे. पुढचा प्रश्न. रशियाने चाचणी केलेल्या जगातील पहिल्या अणुशक्तीवर चालणाऱ्या अंडर वॉटर ड्रोनचे नाव काय? या ड्रोनचे नाव पोसॉयडन असे आहे. पुढचा प्रश्न. चावंग कूट महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा महोत्सव मणिपूरमध्ये 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक काय आहे? यात भारत 86व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. तांझानियाच्या नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत?
सामिया सुलुहू हसन या टांझानियाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत. पुढचा प्रश्न. रामदरश मिश्र ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि कवी होते. मध्ये त्यांना सरस्वती सन्मान मिळाला होता. पुढचा प्रश्न. नुकतीच निवृत्ती जाहीर करणारे रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? रोहन बोपण्णा हे भारताचे प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न. 2025 आशियाई युवा खेळांच्या पदक तालिकेत भारताची रँक काय आहे? भारताची रँक 6वी आहे. चीन पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय मानक ब्युरो BIS चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? संजय गर्ग यांची BIS चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. बोईता बंदना महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा महोत्सव ओडिसा राज्यात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. रोमारी डोंडवा वेटलँड कोणत्या राज्यात आहे? हे वेटलँड आसाम राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न. QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग बरोबर 86 मध्ये भारतातील कोणत्या संस्थेची रँक सर्वात वरची आहे? IIT दिल्ली ही भारतातील सर्वोच्च रँक असलेली संस्था ठरली आहे. पुढचा प्रश्न. जगातील पहिला कॅशलेस देश कोणता बनला आहे? स्वीडन हा जगातील पहिला 100% कॅशलेस देश बनला आहे. पुढचा प्रश्न. पूर्वी प्रचंड प्रहार हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? हा सराव अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. बिमस्टेक इंडिया मरीन रिसर्च नेटवर्कच्या पहिल्या परिषदेचे आयोजन कोठे झाले? या परिषदेचे आयोजन कोची, केरळ येथे करण्यात आले. पुढचा प्रश्न. करोडपतींच्या यादीत भारताची रँक काय आहे? UBS ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारत या यादीत 14व्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? या निर्देशांकात भारत 9व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न. आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? कॅथरीन मार्टिना कोनाली यांनी आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पुढचा प्रश्न. नोबेल विजेते जेम्स वॉटसन यांचे निधन झाले. त्यांनी कशाचा शोध लावला होता? त्यांनी DNAच्या दुहेरी संरचनेचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न. मलबार 2025 सरावाचे आयोजन कोठे झाले? याचे आयोजन अमेरिकेच्या गुआम बेटावर करण्यात आले. पुढचा प्रश्न. स्मार्ट आसाम ॲम्प कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? हे ॲम्प आसाम सरकारने आपत्ती व्यवस्थापनासाठी लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न. राजारामन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते कम्प्युटर सायन्स, संगणकशास्त्र क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न. विनबॅक्स लष्करी सरावाची 6वी आवृत्ती कोणत्या 2 देशांदरम्यान झाली? भारत आणि व्हिएतनाम दरम्यान हा सराव पार पडला. पुढचा प्रश्न. संघाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मणिपूर राज्याचा हा प्रसिद्ध पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव आहे. पुढचा प्रश्न. अजय वॉरियर सराव कोणत्या 2 देशांमधील आहे? भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यान हा सराव राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न. 2025 आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताची रँक काय आहे? भारत या चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. पुढचा प्रश्न. केम्ब्रिज डिक्शनरीने 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केला? पॅरासोशल हा 2025चा वर्ड ऑफ द इयर ठरला आहे. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले ड्रोन शहर कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?
पहिले ड्रोन शहर आणि स्पेस सिटी आंध्र प्रदेशमध्ये उभारली जाणार आहे? पुढचा प्रश्न, ITPOचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? जावेद अशरफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, हॉर्नबिल फेस्टिवल 2025चे कंट्री पार्टनर कोणते देश आहेत? स्वित्झर्लंड आणि आयर्लंड हे यावर्षीचे पार्टनर देश आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडेच दाओला GI टॅग देण्यात आला. हे काय आहे? हे अरुणाचल प्रदेशातील एक पारंपरिक शस्त्र किंवा ब्लेड आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट कोणत्या देशाद्वारे बनवले जाणार आहे? चीन या बेटाची निर्मिती करत आहे. पुढचा प्रश्न, एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक काय आहे? यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या तर चीन 2ऱ्या क्रमांकावर आहे. शेवटचा प्रश्न, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताने कोणाविरुद्ध केला? भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 338 धावांचा यशस्वी पाठलाग करून हा नवा जागतिक विक्रम रचला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पूर्ण केल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं हा व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की पहा. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर VR स्टडी ॲपवर तुम्ही ती मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.